काय गडबड मित्रांनो, सुप्रभात सगळ्यांना. तर तुम्ही बघितलं पहिल्या दिवशी आपण कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन आणि ज्योतिबाचं दर्शन आपण घेतलं. रात्री आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि निघालो गावच्या नदीवरती आंघोळ करण्यासाठी ध्रुवला घेऊन. नको माझी आंघोळ इकडे झाले, अजून ध्रुवची काय मजा थांबत नाही आहे. बाबांबरोबर मस्त आंघोळ करतोय. चला त्याला आता मी बाहेर काढतो नदीतनं आणि मग घरी जाऊया, कारण आपल्याला आज खूप फिरायचं आहे. तर आपण नदीवरून आलोय, आता आपण चाललोय घरी. हां आणि मग घरी जाऊन काहीतरी खायचं हां आणि मग टी व्ही बघायचा आणि मग बघूया पुढे काय करता येते. हां आज चालेल. पण आपण जाणार आहे फिरायला बाहेर, देवदर्शन करायला. चालेल. चला चला गणपती बाप्पा. शीतल दिसत नाही ती कुठे. तू बघ की दिसत नाही दिसली पाहिजे. आले आले आले. आणि ध्रुव मोरे गेला वाटतं मोबाईल मध्ये. ध्रुव मोरे दिसत नाही. ए ध्रुव ध्रुवा जरा ये पुढे. ध्रुव हाय कर दोन बोट काढ दोन. हां दिसली दिसली. चला घर आपलं जवळच होतं, त्यामुळे फ्रेश झालो पटकन आणि सगळेजण गाड्या घेऊन पोचलो बाळूमामांच्या मंदिरामध्ये. चला सगळेजण आपण दर्शन घेऊया. बाळू मामा वैदव वैदव वैद हो, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. हा रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमापुरा, उधळूनी भंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी फेटा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी, त्याला सोन्याची किनारे दिसे रूप मनोहर, नजारा तेच तलवारे. बाळू मामा बैल मेंढ्या गेल्या बैल हे आणलं ज्योती लावणार तू. मामा मस्त दर्शन झालंय आपलं. आता जेवण प्रसाद घेऊया आणि मग पुढे. बाळूमामांचं मस्त दर्शन झालं. बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती, कधी आलो नव्हतो, आज पहिल्यांदा आलो. भारी वाटलं, मस्त झालं, शांत दर्शन. आज गर्दी कमी आहे, शनिवारी गर्दी जास्त असेल. पकड. बघा ध्रुव मोरेचा देशी जुगाड झोपण्यासाठी डिक्की स्पेशल ध्रुव मोरेसाठी. घ्या त्याला, उठवा आता. पोहे खाल्ले एवढ्या दिवसात आले. तर आम्ही बाळूमामांचं जे मूळ समाधीस्थान होतं तिथे आता दर्शन घेऊन पुढे निघालो मेतकेमध्ये असलेलं बाळूमामांचं दुसरं मंदिर. चला दर्शन घेऊया. मेतके इथे बाळूमामांचं दर्शन झाल्यानंतर तिथे जवळ असलेलं त्यांच्या पत्नी सत्यव्वा देवी
यांचं खूप सुंदर असं मंदिर तिथे उभारलेलं होतं त्यांच्या स्मरणार्थ. तर आम्ही सगळेजण तिथे गेलो दर्शनासाठी. खूप सुंदर तिथे मंदिर बांधलेलं होतं. तर चला दर्शन घेऊया आणि तुम्ही पण सगळे आमच्याबरोबर दर्शन घ्या. बाळूमामांचं दर्शन झालं आहे, सत्याव्या देवीचं पण दर्शन झालं आहे. आता आपण आलो आहे फायनल आपलं आहे जे शेवटचं देवस्थान घोडेकर, जे शिवशंकर भोलेनाथाचं देवस्थान आहे. तर चला लाईट नाही आहे तशी, पण आपण दर्शन घेऊया. चला दाखवतो तुम्हाला. घोडेकरमध्ये शिवशंकर भोलेनाथाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर ज्योतीच्या घराजवळ असलेलं शंकराचं एक जुनं मंदिर होतं, तिथे सगळेजण आम्ही दर्शनासाठी आलो आणि हे दर्शन घेऊन मग सगळेजण घरी गेलो जेवण करण्यासाठी. चला दर्शन झालं आहे शिवशंकर भोलेनाथाचं. आता जाऊया घरी, जेवायचं आणि झोपायचं, आणि मग उद्या आपण पुढचा प्रवास भेटूया पुढच्या पार्टमध्ये. चला, जय शिवराय.